सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंचर येथील संस्कार फाउंडेशनचे सर्वेसर्वा शरद बँकेचे संचालक उद्योजक अजय घुले यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल गोहेखुर्द विद्यालयामध्ये संस्कार फाउंडेशनच्या वतीने बेंचेस लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या सविताताई बगाटे या होत्या। यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर मोहन साळी, शरद सहकारी बँकेचे संचालक प्रदीप आमुंडकर, उद्योजक अजय घुले, शाश्वत संस्थेचे अध्यक्ष बुधाजी ढामसे, शिवाजी गबाले, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश भाऊ करवंदे, नरेश कसबे, श्री बांबळे, औदुंबरेश्वर आदिवासी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी इमारतीच्या बांधकामासाठी ज्यांनी जमीन दिली त्या गाडेकर मावशी व उद्योजक शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक औदुंबर दत्तू सर्वदे सर यांनी दिली। न्यू इंग्लिश स्कूल गोहेखुर्द या ठिकाणी विद्यालयात भव्य क्रीडांगण, निसर्गरम्य वातावरण, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, अनुभवी शिक्षक वर्ग, 100% निकालाची परंपरा, विविध स्पर्धांचे आयोजन विद्यालयात केले जाते अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली। यावेळी आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ यांच्या वतीने उद्योजक अजय घुले यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मीना बोरसे मॅडम यांनी केले तर आभार रमेश ढोबळे सर यांनी मानले। कार्यक्रमाच्या शेवटी गावातील ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी उद्योजक अजय घुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। पालक व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली। प्रदर्शनामुळे जवळजवळ 25 वर्षानंतर आज या गोहेखुर्द गावाला इमारत प्राप्त झालेली आहे। न भूतो न भविष्यती अशा प्रकारची इमारत आपल्या समोर उभी राहत आहे। टाटा ही कंपनी जी आहे, टाटा उद्योग समूह जो आहे पुणे या ठिकाणी आहे। रोहित सर आणि त्यांची टीम, या टीमनं असं नवीन मॉडिफिकेशन करून ही शाळा उभी केलेली आहे। CRS फंडातून जी रक्कम आपण ग्रामस्थांनी मिळून, देणगीदार, त्याच्यामध्ये संस्था आहे, पालक आहे, माझे विद्यार्थी आहेत, आपणा सर्वांसारखे ह्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये आहेत। जवळजवळ 1.25 कोटीची इमारत या ठिकाणी आज इथं आपल्याला उभी राहत असताना दिसत आहे। जी संगणक लॅब आहे ती संगणक लॅब सुद्धा आपल्याला टाटा कंपनीने दिलेली आहे, प्रयोगशाळा दिलेली आहे आणि इंटरनल सर्व फर्निचर जे आहेत, आजचा ज्यांचा वाढदिवस आहे असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व जी त्यांचा थोड्याच दिवसापूर्वी आम्हाला संपर्क झाला, इतके वर्ष या ठिकाणी सेवा करून सुद्धा, परंतु गेल्यानंतर स्मित हास्य करून आमचं स्वागत त्यांनी केलं आणि ज्या वेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस त्यांच्याकडून आम्हाला काहीतरी मिळालेलंच आहे असं दानशूर व्यक्तिमत्व, ऋषितुल्य व्यक्तिमत्व, अशी त्यांची अमृतवाणी, बोलण्यामध्ये गोडवा, त्यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण स्वागत। वाढदिवसाच्या साहेब औदुंबरेश्वर आदिवासी शिक्षण संस्थेच्या वतीनं, न्यू इंग्लिश स्कूल गोहेखुर्द शाळेच्या वतीनं, आम्हा सर्व गोहेखुर्द ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या वतीनं खूप 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 साऱ्या शुभेच्छा, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, भरभराट, तुम्ही लक्ष्मीपुत्र आहात मंचर नगरीचे, आणखीन ही लक्ष्मी जाऊ तुमच्याकडे राहणार आहे। अशा प्रकारचं दातृत्व तुमच्यामध्ये आम्हाला दिसून आलेलं आहे। ज्या वेळेस आम्ही साहेबाकडे गेलो, सर म्हणे तुम्हाला काय पाहिजे सांगा, यादी पाठवा, काय पाहिजे सांगा, मी कुठून बी देतो, कुणाकडून मी देतो, मी देतो। प्रत्येक वेळी देण्याचीच आमचं ज्या वेळेस मी ज्या वेळेस जातो त्यावेळेस शिक्षकांच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या अडचणी त्यांना सांगत असतो। आणखीन बोला सर काय, ज्या भौतिक सुविधा आपण ज्या पाहत आहोत त्या भौतिक सुविधा साहेबांनी आपल्याला या ठिकाणी त्याची पूर्तता केलेली आहे। तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की त्यांच्याबरोबर आज आलेला त्यांचा मित्र मेळावा, विविध फाउंडेशनचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, सभासद सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करू
आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. ताई, 2 शब्द तुमच्या बरोबर बोललो, पण तुम्ही सभागृहामध्ये कशा बोलत असाल. महाराज आपले बुट्टे पाटील कसे बोलतात तशा प्रकारचे उत्तम संसदपटू कशा प्रकारे सुप्रियाताईंना पुरस्कार भेटला, तशा प्रकारे जिल्हा परिषदेला 100% तुम्हाला ते पुरस्कार भेटलेला असणार आहे. आणि सुसंस्कृत घराणं आहे, सर्व मारकळी घराणं आहे. घरामध्ये सर्व शिक्षणाचं माहेरघर आहे, पण त्यांच्या घरामध्ये सर्व माहेरघर शिक्षणाचं आहे. त्यांच्या घरामध्ये शिक्षक सर्व पिढ्यानपिढ्या आहेत. म्हणजे संघर्षातून मोठी होते. आणि ज्यावेळेस संघर्ष करतो त्या माणसाला, कारण मला माहिती विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण शिक्षण घेतोय त्यापुढं आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श व्यक्ती असला पाहिजे की ज्यांच्याकडे पाहून मला काहीतरी घेता आलं पाहिजे. आणि आज समाजामध्ये जर पाहिलं तर अजय शेठचं काम हे तालुक्यापुरतं मर्यादित नाही, तर जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, तर जिल्ह्याच्या बाहेर त्यांचं काम आहे. जिल्ह्याच्या बाहेर असं म्हणेल मी की तुम्हाला माहिती आहे की सांगली, कोल्हापूर जो महापूर आला होता, आणि महापुरामध्ये त्यावेळेची जी परिस्थिती, जे पूरग्रस्त ग्रामस्थ त्या ठिकाणचे होते, त्यावेळेस ती परिस्थिती पाहता अजय शेटनी ह्या इथून मनसरमधून त्या पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक ज्या वस्तू होत्या, किराणा माल असेल किंवा सगळं जे काय असेल ते पाठवण्याचं काम मित्रांच्या संगतीने आणि सर्वांना सोबतीने घेऊन त्या ठिकाणी पाडलं. म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची कक्षा जी ती मर्यादित नाही, ती खूप लांब होती. आणि त्या माणसांची उंची सुद्धा खूप मोठी आहे. समाजामध्ये भरपूर अशी व्यक्ती देणारी भरपूर असते. आता आवाज आपला आला मोराचा, ताई नाचने वाले तो सभी होते लेकिन हर कोई मोर नहीं होता, देने वाले सब कुछ होते लेकिन अजय शेठ ऐसा कोई नहीं होता. असे व्यक्तिमत्व या समाजात घडावं लागतात. आणि त्याच्या पाठीमध्ये त्यांच्या आईवडिलांची पुण्य आहे की ज्यांनी चांगले संस्कार केले. आम्ही शालेय मित्र आहोत. करोनाचा कालावधी आपण सर्वांनी पाहिला. करोनाच्या कालावधीमध्ये नातेवाईक एकमेकाला विचारत नव्हते, परंतु अजय शेट्टी जे काम केलं ना, ते काम हजारो लोकांना दुवा देणारा असं आहे. म्हणजे त्यांच्या कामाच्या कक्षा, कर्तृत्वाच्या कक्षा अशा छोट्या नाहीत, खूप मोठ्या आहेत. मी आज शैक्षणिक संस्थेमध्ये काम करत आहे, संघटनेमध्ये काम करत आहे, परंतु मी जे पाहिले की मी हक्काने मला ज्या व्यक्तीकडे जाऊन मागायचे ती व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर फक्त अजय शेट्टी ती. कारण कधी कुठल्याही गोष्टीला नकार नाहीये. आज एवढ्या लांब आपण पाहतो, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहिलं, एवढी सुंदर इमारत आहे, देखणी इमारत. आज आपल्या कुठल्याही पूर्व पट्ट्यामध्ये नाही, परंतु आज या ठिकाणी जी मुलं शिक्षण घेतात, मुलं तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. फुलवडीची शाळा सुद्धा आम्ही पाहिलेली आहे आणि ही शाळा सुद्धा पाहिली. सर्वदेश महाराज खूप सुंदर शाळा आहे आणि त्यातलं हे सगळं पाहिलं. आणि योगदानातून ज्यावेळेस तुम्ही काहीतरी करतात, इथला शिक्षक वृंद असेल, इथला स्टाफ असेल, शिक्षक कर्मचारी असतील, हे सर्व आहे, इथला सगळा समाज असेल, या समाजाला सुद्धा कुठेतरी वाटतं की आपण काहीतरी शिकावं. आणि आज ही मुलं पाहतोय मी, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. समाजाचं नेतृत्व करणारी ही मुलं आहेत, एक काहीतरी घडणारी मुलं आहेत. आणि कुठंतरी हे करण्यासाठी कुणाचं तरी योगदान अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून अजय शेठने आज या ठिकाणी ह्या मुलांसाठी बेंचेस दिले, खूप चांगले. आणि अशी व्यक्ती जी आहे की तुम्ही कुठेही जा, आज मी पाहिले की बऱ्याच मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. भरपूर परिस्थिती आहे, बुद्धिमत्ता आहे, क्वालिटी आहे, सगळ्या गोष्टी आहे, परंतु परिस्थिती अभावी आपल्याला शिक्षण घेता येत नाही. आणि मग असं जर असेल, सगळं आहे, परंतु अशा मुलांना जर शिक्षण घेता येत नाही, तर त्या मुलांसाठी सुद्धा एक हक्काचं नाव कुणी असू द्या, समाजासमोर हक्काचं नाव येतं अजय शेठ. कधीही कुणाला रिकाम्या हाताने कधीही पाठवलं नाही. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.